अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूननं सुरुवातीला दडी मारली होती, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या। मात्र 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पेरलेलं बियाणं आता चांगलं उगवू लागलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 6.5 लाख हेक्टर खरीप पेरणीचं उद्दिष्ट होतं। आतापर्यंत 80% जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। 15 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याने आता खरीपासाठीची जी शेती आहे ती तयार झालेली होते आणि आता अनेक ठिकाणी जे पेरणी आहे त्या झालेल्या बघायला मिळतंय। मी आता अशाच एका शेतामध्ये आहे जिथे 15 दिवसापूर्वी हे सोयाबीन पेरलेलं होतं आणि ते आता चांगलं बहरलंय आणि शेतकऱ्यांच्या आशा आता कुठेतरी पल्लवित झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। आता देखील पावसाचं वातावरण सर्वत्र झाल्याचं चित्र आहे, त्यामुळं ही जी आता पिकं सगळीकडे पेरली गेलेली आहे, ज्यामध्ये सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी, बाजरी, कापूस अशा अनेक पिकांची जी पेरणी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। साधारणतः 6.5 लाख हेक्टरवरती खरं तर खरीपाची पेरणी होत असते। जवळपास आता 80 ते 90% शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि खरीपासाठीचं जे पोषक वातावरण आहे ते देखील तयार झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। आताही आपण जर बघितलं तर ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत आणि पाऊस जो आहे तो कधीही पडण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जे सगळे तालुके आहेत यामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे। खरीपासाठीचं जी चांगली जी परिस्थिती आहे ती असल्यानं शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण बघायला मिळतंय आणि सर्वत्र खरीपाच्या पेरण्या झाल्याचं दिसतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।